सो फ्रेंड्स, सकाळच्या 7 वाजता मुंबईच्या ट्रिपसाठी आमची ट्रेन होती. तर मी सकाळच्या 6 वाजता घराच्या बाहेर पडले, कारण की 7 वाजता पोहोचायचं होतं. आणि आदित्य सरांचं स्ट्रिक्ट सांगणं होतं की तू 6:30 वाजेपर्यंत पोहोच. आणि मला ट्रेनचं जास्त समजत नाही, सो मी विचार केला की हा बाबा आपण लवकर पोहोचलं पाहिजे, म्हणून मी 5:45 वाजल्यापासूनच निघाले. 6:15 वाजेपर्यंत स्टेशनला गेले. त्याच्यानंतर ना ट्रेनमध्ये ते नंबर असतो, आधी WL किंवा काय ते VP वगैरे असं नाव असतं काहीतरी, नंतर नंबर असतो. तर त्याच्यानुसार मग मी काय केलं, लवकर गेले, लवकर पोहोचले. तर म्हटलं चला लवकर आलो आहे तर थोडंसं एक्सप्लोर करावं ना स्टेशन. पुणे स्टेशनच्या एवढं जरा बरंच मोठं आहे ते, माझ्यासाठी तर कन्फ्युजिंग आधीच की कुठे ट्रेन लागत असेल कुठं नाही. म्हणून मग मी वेगवेगळे प्लॅटफॉर्म बघितले. मग तिथं बघितलं बाहेर की अच्छा इथं ही ट्रेन आहे बाबा, प्लॅटफॉर्म नंबर 4 वरती लागली आहे. मग मी जाऊन थांबले तिथंच, वाट बघत बसली सरांची. सरांना फोन केलं, म्हणलं सर किती वेळ आहे काय. मग तिथं मी एक ऑब्झर्व केलं की लोक ना मला त्यांचं एक हे दाखवत होते मोबाईलमधले, म्हणत होते की हे ट्रेनचं कुठं आहे, हा नंबर कुठं लागतोय का. आता मला स्वतःलाच काही नाही आयडिया, पण मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की त्यांच्या तिकिटाच्या नंबरमध्ये माझ्या तिकिटाच्या नंबरमध्ये जरा जास्तच डिफरन्स आहे. म्हणजे की तिकिटाच्या नंबरमध्ये कसं असतं, कन्फर्म 103 किंवा 13, 14, 15 असा नंबर असतो. परंतु आमच्या तिकिटावरती WL आणि 53, 54 असा नंबर होता. मग मी म्हटलं की WL काय ना, हा ते कोणत्याच ट्रेनवरती दिसत नव्हतं. D5 FZ असं काहीतरी पाहिजे ना, मग WL काय आहे, हे नेमकं कोणत्या प्लॅटफॉर्मवरती लागलं हे ट्रेन नेमकं, मला काहीच समजत नव्हतं. मी एकदम ब्लँक. मग मी काय केलं, एका मुलाला दाखवलं, म्हटलं हे कुठे नेमकं काय याचं मिनिंग किंवा कोणत्या प्लॅटफॉर्मवरती आहे, कोणता डब्बा आहे हा. तो म्हटलं मॅडम तुमचं जे तिकीट आहे हे अजून कन्फर्म नाही झालंय. WL म्हणजे हे वेटिंग लिस्ट आहे. वा, जोराचा शॉक. तितक्यात सर पोहोचले. सरांना म्हटलं, आणि तेव्हा वाजले होते 7, आणि 7:15ची ट्रेन होती. मी सरांना म्हटलं सर WL आहे, आपली वेटिंग लिस्टला आहे, आपलं अजून तिकीट कन्फर्म झालेलं नाही. मग मी सरांना म्हटलं सर तुम्हाला माहीत नाही का की वेटिंग लिस्ट वगैरे असते. सर म्हणले नाही, मी पहिलीच वेळेस करतोय प्रवास ट्रेननी. मी म्हटलं वा, इकडं मला काही एक्सपिरियन्स नाही, तिकडे त्यांना काही एक्सपिरियन्स नाही. सो आमच्या दोघांनाही काहीच माहीत नाही की तिकीट कन्फर्म नाही झाले, आणि आम्ही स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती उभे वाट बघत की आता काय करायचं. मग काय गेलं की ट्रेन तर थांबलेली होती डेक्कन ट्रेन, त्याच्यात आतमध्ये गेलो आणि आम्ही मग ते तिकीट जे असतात TC आला. मग त्या TCने विचारलं की बाबा असं झालंय सीन, काय करायचं. मग ते काय म्हटले की तुम्ही काय करा, तिकीट डबल काढावं लागेल तुम्हाला. मग आम्हाला वाटतं तिकीट डबल काढावं लागेल म्हणजे जे आपण ऑलरेडी काढलंय त्याच्यात विथ कम्पन्सेशन मग थोडं अजून जास्त भराल बाबा, दोन्ही मिळून असेल असं काहीतरी. परंतु त्याने आम्हाला सांगितले की तुम्ही जे तिकीट काढलं आहे, हे जे वेटिंग लिस्टला आहे ते तर नाहीच आहे, त्याचं ते कन्सिडरेशनच घेणार नाही. सो तुम्ही 0 म्हणजे तुम्हाला पूर्ण तिकीट पहिल्यापासून डबल काढावं लागेल. सो त्याची ओव्हरऑल कॉस्ट इथे होती काहीतरी 1800 वगैरे रुपये, हां 1600-1700 येत होती. तर मग सर काय म्हणले, या ट्रेनला खबडत जाऊन 1700 रुपये जर भरायचे आहे, त्यापेक्षा आपण आपल्या कारमध्ये जाऊ, आपण थांबू, यायचं कन्फर्म असेल. ह्या ट्रेनमध्ये जायचं म्हटलं तर मग यायचं पण परत तिकीटचा तोच इश्यू होणार, मग त्यापेक्षा बेटर आहे आपण कारने जाऊ ना. सो मग जसं आम्ही दरवेळेस कारने जात असतो तसं मग परत दापोडीहून मग सर घरी गेले. सर नाश्ता वगैरे करून मग कार घेऊन आले. मग मी थांबले. मग मी सरांची वाट बघत थांबले. मी म्हटलं चला थोडंसं नाश्ता खाऊन घ्यावं, लास्ट टाइम खूप लेट झालं होतं. मग खाल्लं आणि वाट बघत थांबले सरांची. मग परत सर म्हणले चला आपण चहा पिऊ. मग सो आपण आलेलो आहोत इथे इराणी कॅफेला. मग सर म्हटले चहा आणि बनमस्का खाऊया. सो इथे मग आम्ही चहा आणि बनमस्का घेतला. सर इराणी कॅफेमध्ये आहोत आपण गाईज. जाना कहा था आ कहा गए हे हम. मग हा आपला प्रवास झाला चालू. आपण बसलेलो आहोत गाडीत. मग हे सरांच्या भाऊला घेऊन आले. म्हटलं हे अगदी खरं आहे ना, आपण जे प्लॅन करू ते कधीच तसं होत नाही. त्यावेळीमध्ये तर बिलकुल नाही हो. ज्या वेळेमध्ये आपण विचार केलेला असतो की हा यार हे असं होईल, मग आपण असं करू. म्हणून मला असं वाटतं आपण ते प्लॅन गोष्टी केल्याच नाही पाहिजे. मला झालं होतं बोर, एकटीच, हर्षदा नाही, कोणी नाही. ते त्यांचे गप्पा मारते. मग म्हटलं क्या कर सकते, चलो भाई अब लूडो खेल लो. फिर अकेले लूडो खेल रही थी वो, खेल के मैं बोर हो गए. काहीच काय करणार मी एकटी. मग वाचू पण शकत नव्हते, गाणे वगैरे चालू होते. ये मेरा अच्छा सा मूड जो आपको दिख रहा है, बहुत प्यारा सा. सो फायनली आपण पोहोचलेलो आहोत. कुठे बॉम्बे हायकोर्टला पोहोचलेलो आहोत. पहिली वेळेस आहे माझा हायकोर्टचा एक्सपिरियन्स, आणि हे आहे आपलं बॉम्बे हायकोर्ट. भाई नशा और क्या चाहिए जीवन में, यही तो आ रहा है.
एवढं भारी वाटत होतं ना पहिली वेळेस आल्यामुळं. आम्ही गेलो, आमचं जे काही काम होतं ते केलं आणि खाल्लं आणि मग जेवण वगैरे केलं. त्याचा व्हिडिओ मी बनवला नाही आणि मग रिटर्नच्या प्रवासामध्ये निघालो. हे आम्ही ॲडव्होकेटचा टॅग घेतला. येस, काळं स्टिकर आहे का हो हे? काळं दिसत नाही का जास्त? दिसत नाही हो जास्त, समोर चांगलं दिसतंय. दिस इज ॲडव्होकेट टॅग ऑन दिस गाडी. आपण आलेलो आहोत चहा घ्यायला. आता आपला रिटर्नचा प्रवास चाललेला आहे. आपण डॉट 6 वाजता पुण्यात रिटर्न आलेलो आहोत, इतक्या उशिरा जाऊन पण. गरम गरम भजे आणि हे आहे आपलं चहाचं दुकान. सो फ्रेंड्स, आत्ता मी आलेले आहे दापोडी स्टेशनला. एवढं काही सगळं म्हणजे ॲडव्हेंचर झाले तरी पण आपण 6:45ला डॉट दापोडी स्टेशनला आहोत. आता इथून आपल्याला त्याच्या नळ स्टॉपला आणि मग ते असेल आपलं फायनल. नाही नळ स्टॉप करून परत बस आणि मग कर्वेनगरला आपण पोहोचू. सो आता टाईम होणार आहे. हा ब्लॉग इथेच संपत आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव फन अँड एन्जॉय.